आपली, परंतु आपण गावाचं, भावाचं, देवाचं खाल्ल्यानंतर काय होतं? एका ठिकाणी मी असं सांगितलं, गावाचं, भावाचं आणि देवाचं खाऊ नये, तळतळाट लागतो. आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये सुख समाधान भेटत नाही. एक जण उठलं ना, ताई गावाचं, भावाचं, देवाचं खाऊ नये, मग शेजाऱ्याचं खायला काय हरकत आहे? शेजाऱ्याचा बांध कोरायला काय हरकत आहे? मी म्हणलं कोणाचंच खाऊ नये बाबा. काही प्रश्न करतात, कोणाचंच खाऊ नये, कारण ज्याच्यावरती आपली सत्ता नाही ती वस्तू आपली नाही. आपलं शरीरही आपलं नाही, परंतु तरी आपण सत्ता करतो की नाही? पण हे चुकीचं आहे. आणि म्हणून हे आपुलाच कोण आहे हे ओळखायचंय आपल्याला. जोपर्यंत आपला काय आहे आणि कोण आहे हे समजत नाही, तोपर्यंत या जीवाचा उद्धार होत नाही.